नमस्कार, मी विशाल पाटील। पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली आणि यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। गेल्या कित्येक वर्षांपासूनचा हा प्रश्न कधी मार्गी लागणार याचीच प्रतीक्षा सध्या लागून आहे। तर दुसरीकडे राज्य सरकारकडून HSRP बंधनकारक करण्यात आलेली आहे। मात्र या नंबर प्लेटची किंमत जास्त असल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्री फडणवीसांनाच पत्र लिहिलंय। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्ससाठीचं शुल्क हे जास्त असल्याचा आरोप करत हे शुल्क कमी करण्याची विनंती सपकाळ यांनी केली आहे। याच दोन महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्य असू देत किंवा देश, महिलांवरती होणारे अत्याचार काही थांबताना दिसत नाहीयेत। दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसते। हा आलेख कधी कमी होणार आणि अजून कित्येक निर्भया पाहायला मिळणार हा सध्याचा एक जटिल प्रश्न आहे। आदि शक्ती म्हणून एकीकडे देवीचं पूजन केलं जातं तर दुसरीकडे त्याच देवीच्या रूपातल्या महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढताना दिसतात। 2012 मध्ये झालेल्या निर्भया हत्याकांडानंतर परिस्थिती काहीशी निवळेल असं वाटलं होतं। मात्र त्यानंतर देशात झालेलं हाथरस हत्याकांड असो की महाराष्ट्रात झालेलं कोपडी बलात्कार प्रकरण यासारख्या असंख्य घटनांनी माणुसकीला काळीमा फासला गेला। महिलांवरील अत्याचारांची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये। दिवसेंदिवस या घटना वाढतच चाललेल्या आहेत। मेट्रो सिटीज मधून तरी महिला या अन्यायाविरोधात आवाज उठवतात, मात्र ग्रामीण भागातील महिलांचं काय? त्या तर बदनामीच्या भीतीने आपलं तोंडही उघडत नाहीत। मग या महिला कधी सुरक्षित होणार आहे? आणखी किती दिवस यांना सुरक्षित वातावरणाची वाट पाहावी लागणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आपल्या सोबत आपण विशेष आमंत्रित केलेला आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना। रुपालीजी, आपलं खूप खूप स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। बरं, वर्ष बदलतं, तारीख बदलते, ठिकाण बदलताना दिसतात, घटना मात्र त्याच आणि सुरक्षेसाठी तिची लढाई अजूनही सुरूच आहे। काय सांगाल रुपालीताई यावर? पुण्यातल्या घटनेबाबत सर्वप्रथम बोलेल। याच पुण्यनगरीमध्ये 250 वर्षापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी विधवा प्रथाच्या विरोधातला लढा सुरू केला होता। हो, आज 250 वर्ष आपण पुढे आलो। आपलं चांद्रयान चंद्रावर गेला, त्याचा आनंदही आपण सगळ्यांनी साजरा केला, त्याचा आम्हाला अभिमानच आहे। पण आजही आम्हाला विधवा प्रथा असेल, बालविवाह असेल, गर्भनिधन चाचणी असेल, याच्या विरोधातला लढा द्यावा लागतो। एकीकडे कायदे कठोर आहेत, पण अजूनही कायदा अस्तित्वात असून त्याच्यासाठीची शिक्षा असूनही अशा पद्धतीचे गुन्हे घडत असतात। आणि म्हणून मला आजचीच अतिशय खेदजनक घटना सांगायची आहे की जन्मदाता बापाने मुलीवर बलात्कार केल्याची घटना आज सकाळच्या पत्रकामधून आलेली आहे। कायमच स्त्रीला एक उपभोगाची वस्तू म्हणून पाहिली जाते। ती मला मिळाली पाहिजे, मी उपभोग घेतला पाहिजे, ही एक वासना आहे। आणि ती नाही मिळाली तर मग ती पेटवून टाकायची, ती जाळून टाकायची, ऍसिड टाकायची, अशी ही मानसिकता। ही विकृत मानसिकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ह्या घटना या समाजामध्ये घडत राहतात। मला खरं सांगायला विशालजी खूप खेद वाटतो की आतापर्यंत 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 9 घटना अशा आमच्याकडे आयोगाकडे आहेत ज्यामध्ये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो। 4 भिंतीच्या आतमध्ये सुद्धा ती सुरक्षित नाही, ज्या गर्भामधून तिची वाढ झालेली आहे त्याच खरं तर एका मुलीसाठी तिचा बाप, तिचं आकाश असतो, अंगण असतो, तिचा उत्साह, प्रेरणा असं सगळं काही असताना या विकृतीने तिचा बळी घ्यावा हे खूप खेदजनक आहे। त्याच्यामुळे स्त्री पुरुष हे जैविक दृष्ट्या वेगवेगळे आहेत, पण तरी सुद्धा
तिच्याकडे ज्या भावनेने पाहिलं जातं तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळे देशामध्ये सर्वात कठोर कायदे महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी तितक्या तत्परतेनेही होते. पण जोपर्यंत आम्ही स्त्रीला आमच्या बरोबरची समानता म्हणून पाहत नाही, तिला तो आदर देत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची वासनाधन माणसं ही समाजामध्ये वावरत राहतील. कायद्याच्या चौकटीतून आपण खरं आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका घेऊच आणि ते करतही राहू. पण आता माणूस म्हणून त्यांनी स्वतः बदललं पाहिजे. बरोबर आहे. मात्र रुपालीताई, जसं तुम्ही सविस्तर बोललात या प्रकरणासंदर्भात, तसंच मला आता पुण्यातल्या या घटनेकडे वळायचं आहे की स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या प्रकरणाला 48 तास उलटत नाही, तोच पुण्यातूनच एका कॅब चालकानं महिलांसमोरच गैरवर्तन केलेलं होतं. दिरानं दुसरीकडे वहिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला होता. यावरून पुण्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, महिला का असुरक्षित आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. अगदी बरोबर विषय तुम्ही या अनुषंगाने मांडलेला आहे. याच्यामध्ये शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, वाड्या वस्त्या किंवा पाड्यामध्ये असो, कुठे गेला तरी ह्या घटना आपल्याला घडताना दिसतात. आणि ह्या घटना घडत असताना काही ठिकाणी कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना असतील किंवा इतर या सगळ्या घटनांमध्ये आपण जर पाहिलं तर मला आवर्जून या विषयाच्या माध्यमातून तुमच्याशी बोलायचं आणि तुमच्या माध्यमातून या समाजाशी बोलायचं आहे. आपल्या हातामध्ये असलेलं सोशल मीडिया म्हणजे खरं या सगळ्या अनुषंगाने विचार केला तर या इंटरनेटच्या महाजाळामध्ये आपण सगळेजण अडकलेलो आहे. प्रत्येकाला स्वतःची एक वैयक्तिक स्क्रीन मिळाली आहे. त्याच्यावर तो काय पाहतो, कसं पाहतो, काय पाहतो. आणि ह्या पोर्न इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणातल्या अश्लाघ्य अशी आणि अतिशय वेगळ्या पद्धतीची आता एक स्क्रीन सगळ्यांना उपलब्ध झालेली आहे. आणि नको असलेली अशी दृश्य पाहून, नको असलेली अशा फिल्म पाहून, अशा व्हिडिओज पाहून वयात येताना किंवा ज्या वयामध्ये खरं काय, चांगलं काय, खोटं काय हे समजतही नाही, अशा वयांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राहतो की ते गुन्हेगारीकडे वळत जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी या लोकांच्या माध्यमातून घडत असतात. कायद्याच्या चौकटीतून ज्या पद्धतीने शिक्षा होती ती शिक्षा खरं तर आजचीच घटना आपण पाहिली तर आरोपी शिक्षेच्या माध्यमातून पुढे जाईल, ते सगळ्या प्रक्रिया होतील, पुरावे दिले जातील, न्यायालयात साक्ष होतील, जबाब नोंदवले जातील. पण नंतर त्या शिक्षेचं पुढं काय झालं आणि ती शिक्षा होतीही तर ती आपल्या माध्यमांमधून दाखवायला आपण कमी पडतो. त्याच्यामुळे कायदा आहे पण पुढे शिक्षा कशी होती हे सुद्धा जर समाजामध्ये गेलं तर त्याचे दुष्परिणाम आणि परिणाम याची लोकांना जर जाणीव झाली तर खरंच हे प्रमाण कमी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या माध्यमातून अशा घटना घडत असताना आपण जसं म्हटलं की ग्रामीण भाग, शहरी भाग किंवा या इतर ठिकाणच्या घटनांच्या बाबत काय, तर शहरी भागामध्ये ती यंत्रणा सहज उपलब्ध असते की बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, पोलीस स्टेशन आणि वर्किंग वुमनची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते जिथं कुठे असेल तिथं गुन्हा नोंद करू शकतात. ग्रामीण भागामध्ये मनामध्ये एक भीती असते की आपण जर तक्रार दाखल केली तर आपली बदनामी होईल. आणि ग्रामीण भागामध्ये असं असते की एखादी गोष्ट लगेच वाऱ्यासारखी पसरते किंवा माहिती होते. आजही ग्रामीण भागामध्ये ते धाडस महिलांमध्ये येत नाही की आपण आपली तक्रार नोंदवावी किंवा अन्यायाच्या विरोधात आपण लढावं. एकाने आवाज उठवला की सगळेजण त्या अनुषंगाने आवाज उठवायला तयार होतात. थोडक्यात काय तर कन्व्हिक्शन रेट वाढल्यामुळे आता गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात नोंद होतात. म्हणून आम्हाला आवर्जून सांगायचंय, एनसीआरबीचाच अहवाल आहे 2021-22 मध्ये जे गुन्हेगारी होती तीच गुन्हेगारीचं प्रमाण आणि अत्याचाराचं प्रमाण आता 2023-24 मध्ये आहे. पण आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणातले व्यासपीठ महिलांना उपलब्ध करून दिलेत की जिथं कुठं तुमच्यावर अन्याय होतो, जिथं कुठे तुम्हाला वाटतं की आपण असुरक्षित आहे, जिथं कुठं आपल्याला तक्रार नोंदवायची ती नोंदवावी. मग ती मेलच्या माध्यमातून असेल, टोल फ्री नंबर आहे त्या माध्यमातून असेल, पत्राद्वारे द्यावेत, भरोसा सेलकडे द्यावेत. या सगळ्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता महिला पुढे येतात आणि तक्रारी नोंद करतात. आपल्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना मला आवर्जून सांगायचं, अन्याय सहन करू नका. जिथे जिथे तुम्हाला वाटेल तक्रार दाखल करायची त्या प्रत्येक ठिकाणच्या व्यासपीठावरती आपण तक्रार दाखल करा. तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही ताकदीने लढू. बरोबर आहे. ताकदीनं लढत असताना जसं महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही सगळी जबाबदारी पार पाडताना दिसतायत, तशाच प्रकारे झालेली शिक्षा आणि या प्रकरणाला नेटाच नेण्यापर्यंत एक जबाबदार माध्यम म्हणून लोकशाही मराठी देखील आपल्या सोबत आहे. सातत्यानं काय शिक्षा होऊ शकतात, काय घडायला हवं, या नराधमांवरती वचक ठेवण्यासाठी काय करायला हवं हे आपण करत राहूच रुपालीताई. मात्र घटना घडल्यानंतर प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी नेहमी होते. मात्र कायदा करण्यामध्ये आपण सगळेजण कुठे कमी पडतोय, कारण शक्ती कायद्याचं पुढे काय झालं हा प्रश्न आज आपल्याला पुन्हा एकदा चर्चेला आणावा लागतोय अवघ्या महाराष्ट्रासमोर, आपल्या मराठी प्रेक्षकांसमोर.
विशालजी, मी सांगितलं आपल्याकडे कायदे फार कठोर आहे, त्या कायद्यांची अंमलबजावणी केली जाते, पण ती ज्या तत्परतेने अंमलबजावणी होणं गरजेचं असतं त्याच्यासाठी काही विलंब होतो की काय, असं मनामध्ये प्रश्न येतो. आपल्या सगळ्या या माध्यमातून आपण जसं म्हणलं की फास्ट ट्रॅक कोर्टातून, तर फास्ट ट्रॅक कोर्ट हे क्रिएट केलं जातं आणि त्या कोर्टातून ती केस चालवली जाते. ही केस करत असताना मला आवर्जून तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, कोल्हापूरच्या खोची गावामध्ये जिथं 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, आम्ही स्वतः जाऊन पाहणी केली. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस चालली आणि अवघ्या 28 दिवसामध्ये चार्जशीट दाखल होऊन आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली. म्हणजे फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्याचबरोबर मावळचं कोथरुणे प्रकरण हे तुम्हाला चांगलं आठवत असेल, विल्ल्याचं कातकरी समाजाचं प्रकरण आठवत. या तिन्ही घटनांमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा ही सुनावली गेलेली आहे. पण आपल्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे की फाशीची शिक्षा सुनावली तरी त्या व्यक्तीला दयेचा अर्ज करता येतो. या तीनही घटनांमध्ये फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. पण यामध्ये दयेच्या अर्जाच्या मुळे या तीनही आरोपींना दुहेरी आणि तिहेरी जन्मठेपाची शिक्षा मिळाली, म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप. त्याच्यामुळे आपण मागतानाही फाशीची शिक्षा मागतो आणि या माध्यमातून फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ह्या केसेस आम्ही जेव्हा घेऊन जात असतो त्या माध्यमातून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठीचा हा प्रयत्न होत राहतो. आपण शक्ती विधेयकाच्या बाबत बोललात. शक्ती विधेयक ज्यावेळेस आपण प्रस्तावित केलं, म्हणजे राज्यांनी ते मंजूर केलं आणि केंद्र शासनाकडे दिलं, ते आपण ज्यावेळेस प्रस्तावित केलं त्यावेळेस आपल्याकडे खरं तर कायद्यामध्ये तरतुदी ह्या बदलली गेल्या होत्या. म्हणजे त्यावेळेस IPCचा कायदा होता आणि 1 जुलैपासून केंद्र शासनाने देशामध्ये BNSचे कायदे आणले. मग त्यामध्ये भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय सुरक्षा संहिता असेल आणि भारतीय साक्ष संहिता, हे 3 कायदे 1 जुलैपासून केंद्र सरकारने राज्यामध्ये लागू केलं. यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत प्रकरण 5 मध्ये विशेष तरतूद ही बालकांसाठी आणि महिलांसाठी केलेली आहे. शक्ती विधेयक मान्य झाल्यानंतर, खरं तर मान्य व्हावं म्हणून आपण पाठवल्यानंतर ह्या देशभरातल्या कायद्यांमध्ये बदल झाला. त्याच्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी BNSचे कायदे आले आणि म्हणून परत एकदा आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे की पुन्हा एकदा राज्य सरकारकडून याचा विचार करून हे केंद्र सरकारकडे कायदा पाठवला जाईल. बरं, पण रुपालीताई, झाली ही सरकारची बाजू जी तुम्ही आता मगाशी मांडलेली आहे ती. मात्र विरोधकांकडनं एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. विरोधक म्हणत असतात शक्ती कायदा लागू करण्याची सत्ताधाऱ्यांचीच मानसिकता दिसत नाही. हे खरं आहे का? या आरोपांसाठी आपल्याकडे उत्तर आहे का? मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे खरं तर विरोधकांची भूमिका विरोध करणं हेच असतं. 5 वर्ष विरोधात बसलं तर किती गोष्ट चांगली असू दे, उत्तम असू दे, सर्वोत्तम असू देत, त्याला विरोध करायचा हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा असतो. आम्ही कधीतरी विरोधात काम केलेलं आहे, सत्तेतही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे विरोधक काय म्हणतात त्याच्यानुसार शासन चालू शकत नाही. या सगळ्यांमध्ये शक्ती विधेयक मंजूर करायचं म्हणूनच सगळ्यांनी एकत्रित येऊन हे विधेयक मंजूर केलं आणि राज्यपालांकडून ते केंद्र शासनाकडे गेलं. यामध्ये आत्ता मी जसं सांगितलं, ज्यावेळेस आपण केंद्र सरकारकडे आपलं शक्ती विधेयक पाठवलं त्यावेळेस आपल्याकडे भारतीय न्याय संहिता हा कायदा नव्हता, त्यावेळेस आपल्याकडे IPC होतं. आणि ज्यावेळेस आपण हा शक्ती विधेयक हे मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवलं त्याच्यानंतर 1 जुलैपासून आपल्याकडे भारतीय न्याय संहिता हा कायदा आला. मग तो केंद्र सरकारने राज्यामध्ये लागू केला. मग ज्या काही गोष्टी आपल्याला शक्ती विधेयकाच्या माध्यमातून मांडायच्या होत्या त्या जवळजवळ सगळ्या या BNS मध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये BNSच्या प्रकरण 5 मध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की पुन्हा एकदा फेरविचार करून हा कायदा आपण केंद्र शासनाकडे प्रस्तावित करत आहोत. बरं, हे झालं कायद्यासंदर्भातलं तुमचं स्पष्टीकरण किंवा विरोधकांनी जी टीका केलेली होती त्याला तुम्ही दिलेलं उत्तर. मात्र काय ना रुपालीताई, आपण शहरी भागामध्ये राहतो, म्हणजे मेट्रो सिटीचा जर आपण विचार केला त्या ठिकाणी तर अशा घटना घडल्यानंतर काय ना त्या लगेच उजेडात येतात, कारण माध्यमं त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात, त्याचा पाठपुरावा करताना दिसतात. मात्र ग्रामीण भागातील महिलांसंदर्भात काय बोलावं असं वाटतं? मगाशी तुम्ही ओझरता उल्लेख केला, मात्र त्या तर बदनामीच्या भीतीमुळे आता समोरही येताना दिसत नाही. मग अशा वेळेला या महिलांनी काय करायला हवं? त्यासाठी महिला आयोग वेगळं काहीतरी करताना दिसून येत आहे का? या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल. विकासजी, आमच्या महिला बाल विकास विभाग असेल, राज्याचं गृह विभाग असेल, महाराष्ट्र पोलीस असेल आणि राज्य महिला आयोग असेल,
खरं तर ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यापर्यंत जात कशा पद्धतीच्या अडचणी आहेत, काय समस्या आहे यावर आम्ही सगळेजणच काम करत आहोत. मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न जाणून जागच्या जागी न्यायनिवाडा करता येईल अशा पद्धतीने आम्ही सगळेजण काम करतोय. शहरी भागामध्ये सहज यंत्रणा उपलब्ध होते आणि म्हणून आपण तक्रार दाखल करू शकतो. ग्रामीण भागामध्ये जसं आपण म्हटलं की ग्रामीण भागातल्या महिलांना सहज तक्रार देणं सोपं नसतं. एक बदनामी असते, कोणी बरोबर सोबत नसतं, धीर देणारं, मानसिक आधार देणारे व्यक्ती नसतात. म्हणून आम्ही काउन्सिलिंग सेंटर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उभे केलेले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारामधला भरोसा असेल हे अतिशय उत्तमरित्या काम हे महाराष्ट्रामध्ये करतंय. काउन्सिलिंग सेंटर असेल, वन स्टॉप सेंटर हे त्यासाठीच आहे. पण आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थानं माझ्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, आपण ज्या भागामध्ये राहतो साधारण त्या भागातली माहिती आपल्याकडे असावं. आता जग हे तंत्रज्ञानाचं आहे, स्पर्धेचं युग आहे. यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. टीव्हीच्या माध्यमातून हा अवेअरनेस प्रोग्राम सातत्याने होत असतात. आपण ज्या भागामध्ये राहतो तिथं बीट मार्शल, दामिनी पथक, आपल्यासाठी असलेले टोल फ्री क्रमांक 112 हा ग्रामीण भागासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे. कोणतीही अडचण वाटली, समस्या वाटली, प्रश्न वाटला, आपण असुरक्षित आहोत असं वाटलं किंवा आपल्याला कोणतीही मदत हवी असेल तर 112 या क्रमांकावर आपण डायल केल्यास हा नंबर कंट्रोल रूमला जातो. तुम्ही जिथे कुठे असेल तिथून या पोलिसांच्या माध्यमातून 7 ते 8 मिनिटापर्यंत मदत पोहोचते. याचबरोबर ही सगळी यंत्रणा ग्रामीण भागातल्या महिला भगिनींसाठी आहे. विद्यार्थिनींसाठी पोलीस काका, पोलीस दिदी, पिंक पथक अतिशय उत्तमरित्या काम महाराष्ट्रामध्ये करत आहे. म्हणून मला सांगायचे की शाळा कॉलेजच्या कॅम्पसमधल्या विद्यार्थिनींसाठी 1098 हा टोल फ्री क्रमांक आहे. यासाठीच की ग्रामीण भागामध्ये हे सहज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र पोलिसांचा प्रयत्न आहे की त्यांनीही सतर्क राहावं. कुठेही अशा पद्धतीची समस्या जाणवल्यास, असुरक्षित जाणवल्यास त्यांनी या टोल फ्री क्रमांकावरती फोन करून आपली अडचण सांगावी आणि शासनाकडे पोलिसांची मदत मागावी. जिथे कुठे तक्रार करता येईल त्यांनी तक्रार नोंदवावी. इतकंच काय, आमच्या राज्य महिला आयोगाचा 155-209 हा टोल फ्री क्रमांक आहे. मला सांगायला आनंद वाटेल, देशातला महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे पहिला आयोग आहे ज्यांनी स्वतःचा असा टोल फ्री क्रमांक सुरू केला, जो अगदीच गडचिरोलीच्या आहेरी हे आपलं शेवटचं गाव आहे. या गावातनं देखील महिला आमच्याकडे कॉल करतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही या टोल फ्री नंबरवरती आपला कॉल करून तक्रार नोंदवू शकता. 1098 वर तक्रार देऊ शकता, 112 वर तक्रार देऊ शकता, पत्राद्वारे तक्रार करू शकतात. आपल्या भागामध्ये असलेल्या भरोसा सेलकडे तक्रार देऊ शकता. बीट मार्शल, दामिनी पथकांची गस्त चालू असते. अजूनही हे सगळी यंत्रणा आपण अतिशय ताकदीने उभी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना होईल. त्याच्यामुळे ग्रामीण भाग देखील सुरक्षित राहायला पाहिजे, महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी आपण सगळेजण एकत्रित काम करूयातच. पण हा विश्वास आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या महिला भगिनींना देऊ इच्छिते. बरोबर. रुपालीताई, काय आहे ना की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही ज्यावेळेला काम पाहताय, स्थानिक पातळीवरती महिला सुरक्षांसंदर्भामध्ये, त्या सुरक्षेसंदर्भात काही विशेष समिती गठीत करण्याची गरज भासू लागलेली आहे? कारण तुम्ही आता जो मगाशी उल्लेख केला, निर्भया पथक असेल किंवा विविध पथकं असतील, त्यांची नेमणूक केली जाते, मात्र तरी देखील घटनांमध्ये कुठेही घट होत नसल्याचं दिसतं. सातत्यानं वाढणाऱ्या घटना, आपल्याला काही नवीन उपाययोजना कराव्या लागतील का? विशालजी, मी जे आता उदाहरण सांगितलं की जन्मदात्या बाप मुलीवर बलात्कार करतो, ही घटना आमच्याकडे भरोसा सेलमुळे उघडकीस आली. आमचे समुपदेशन केंद्र असतात ग्रामीण भागामध्ये. जेव्हा बालविवाह होतो तातडीने कोणीतरी आम्हाला मेसेज करतं, पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक असेल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका असेल, यांच्या माध्यमातून असे मेसेज आले की तातडीने आम्ही यंत्रणा राबवत असतो. स्थानिक पातळीवरती मी जसं आता सांगितलं, बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, भरोसा असेल उत्तमरित्या काम राज्यामध्ये करतं. समुपदेशन केंद्र ही अतिशय सुंदर असं काम राज्यामध्ये करतात. शेवटी समाजाचे कुटुंब संस्था हा पाया आहे. कुटुंब संस्था ही एकत्रित चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे. त्याच्यामुळे घटस्फोट न होता कुटुंब एकत्र राहण्यासाठी समुपदेशन केंद्र काम करत असतात. आणि भरोसा असेल आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगायचंय की एखाद्या महिलेला ज्यावेळेस वाटतं की मला माझं कुटुंब वाचवायचंय, माझ्यावर अन्याय अत्याचार होतोय, पण मला तक्रार दाखल करायची नाही, त्यावेळेस ती भरोसा सेलमध्ये जाऊ शकते. भरोसा सेलमध्ये तुमची तक्रार ही गुन्हा म्हणून नोंद होत नाही. लेखी तक्रार तुमची घेऊन त्या ठिकाणी दोन्ही कुटुंबांचं काउन्सिलिंग होतं आणि तक्रार काय आहे त्या अनुषंगाने त्यांचं काउन्सिलिंग करून हे कुटुंब एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला जातो. थोडक्यात काय, तर पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढू नये किंवा तो पण मानसिक ताण असू नये आणि खऱ्या अर्थाने एकत्र आपल्याला राहता आलं पाहिजे, कुटुंब संस्था टिकली पाहिजे, यासाठी हा भरोसा असेल अतिशय उत्तमरित्या काम करतो. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, पोलीस काका, पोलीस दिदी, पिंक पथक, भरोसा असेल, बीट मार्शल, दामिनी पथक
हे आहेतच स्थानिक पातळीवरती, ह्या समिती घटितच आहेत. अच्छा. त्याचबरोबर आवर्जून सांगायचं म्हणजे आयसी कमिटी. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30 ते 32% हे वर्किंग वुमनचं प्रमाण आहे. याच्या प्रत्येकीच्या संरक्षणासाठी त्या जिथं जिथं काम करतात तिथं तिथं आपल्याकडे आयसी कमिटी आहेत. या इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा प्रदान केलेली आहे. त्याच्यामुळे आता आपण त्या स्वतःच माझ्या भगिनींनी आपण जिथं कामाला जातो तिथं आयसी कमिटी आहे का, नसेल तर तात्काळ 112 क्रमांकाला कळवा, तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा. कामगार आयुक्तांपर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं असतं आणि तशाही सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत की कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे, त्याच्यासाठी ही आयसी कमिटी आहेत. म्हणजे ही सगळी यंत्रणा आहे, या कमिट्या कार्यरत आहेत. आता आपल्या मनामधली ती जागृती फार महत्वाची आहे की आपल्यासाठी जी यंत्रणा आहे त्याचा आपल्याला वापर करून घेता आला पाहिजे, आपल्या अडचणी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता आल्या पाहिजेत. अजूनही या सगळ्या कमिट्या चांगल्या पद्धतीने ताकदीने बळकटी देऊन उभ्या केल्या तर माझ्या महिला भगिनी अतिशय आत्मविश्वासाने या समाजामध्ये वावरतील. बरोबर आहे, तुम्ही हा विश्वास व्यक्त करताय. थोडंसं आता स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेवरून मला आपल्याला काही प्रश्न करायचे आहेत की रुपालीताई, स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घटनेवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम ज्या वेळेला बोलतात त्यांनी पण म्हटलेलं आहे की माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, मात्र महिलेनं आरडाओरड केली नाही, त्यामुळे घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं. हे तुम्हाला स्वतःला कितपत पटतं, एक महिला म्हणून, एक नेत्या म्हणून आणि दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून? विशालजी, याच्यामध्ये ज्यावेळेस योगेशजी कदम यांनी त्या ठिकाणी भेट दिली त्यावेळेस तिथली सुरक्षा यंत्रणा पाहिली किंवा इतरही काही गाठीभेटी घेऊन त्यांनी त्यांचा पूर्ण लेखाजोगा मांडला. पण ते जे बोलले त्याच्यामधल्या एकाच वाक्याचं ब्रेकिंग न्यूज झालं. मला असं वाटतं की आपण स्वारगेटचा विषय हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्या विषयावरून खरं भरकुटू नये कोणीच, माध्यमांनी सुद्धा किंवा कोणीच. त्यांना जे मांडायचं होतं, आजकाल एक समाजामध्ये काही अंशी लोकांची ही मानसिकता आहे की खरं बोलण्यापेक्षा त्यांना बरं ऐकायला आवडतं. म्हणजे जे कानाला चांगलं वाटेल ते ऐकलं पाहिजे, जे मनाला बरं वाटेल असं ऐकायला. शेवटी राज्य गृहमंत्री म्हणून त्यांनी त्या पद्धतीने त्यांना माहिती मिळाली, त्या पद्धतीची माहिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या सांगण्याचा विपर्यास केला गेला असेल. त्याबद्दल आज सकाळी देखील मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा खुलासा केलेला आहे. पण साधारणतः विषय फार संवेदनशील आहे, त्याच्यावरती मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच आरोपी घटना, त्यांचे जबाब आणि आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कधी कधी विषयाचं गांभीर्य बाजूला जाऊन अशा विषयांच्यासाठी जर चर्चा होत असेल तर हे टाळणं फार गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं. इतर सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या प्रेसमध्येही सांगितल्या किंवा काय माहितीही दिली, तर त्याच्यावर बोलण्यापेक्षा एका वाक्यावरती जर बातमी चालत असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी की आपल्याला विषय कोणता घेऊन जायचा आहे, कोणत्या व्यक्तीला न्याय द्यायचा आहे, कायद्याच्या चौकटीतून आपल्याला पीडितेला न्याय द्यायचा आहे, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच माध्यमातून आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि जरी काही विधानं या माध्यमातून त्यांनी तशा पद्धतीचं त्यांच्या अनुषंगाने ते काही बोलले असतील तर त्याचा खुलासा त्यांनी स्वतः आणि मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. पण रुपालीताई, स्वारगेट प्रकरण जे आहे ते अतिशय संवेदनशील आहे, ते तुम्ही गांभीर्यानं घेताना दिसून येत आहेत. मात्र स्वारगेट प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तुम्ही केलेली आहे, आता देखील त्याचा उल्लेख केला. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे त्यावेळेला? घटना घडली त्या दिवसापासून, म्हणजे आपल्या माध्यमातून मला सांगायचं, घटना सकाळी 6:15 दरम्यान घडली. पीडितेने 9 वाजता तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशनला दिली. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या डीसीपी स्मार्थना पाटील, त्यांचं पूनम पाटील, तो सगळा स्टाफ त्यांनी तातडीने FIR दाखल केली आणि 1 तासामध्ये त्या भागात असलेल्या सगळ्या CCTV फुटेज, आरोपीचे स्केचेस जे पीडितेने सांगितले तसे ते फोटो या माध्यमातून 8 पथक तयार करून ते वेगवेगळ्या भागामध्ये रवाना देखील केले. म्हणजेच काय, गांभीर्याने हा विषय घेतला. आता यामधल्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही आरोग्याच्या वतीनं पाठपुरावा करतोच आहे आणि ती मागणी मान्य सुद्धा होईल याची मला खात्री आहे. जसं मी तुम्हाला कोल्हापूर मावळच्या घटना सांगितल्या, याच्यामध्ये आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. याच्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईलच. पण आता आरोपी आजच कोर्टात हजर केलेला आहे. 12 तारखेपर्यंत त्यांना PC दिलेली आहे त्या आरोपीला. त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेमध्ये आता त्याची साक्ष, पुरावे आणि ही सगळी माहिती आपल्या समोर आल्यानंतर मला असं वाटतं आपण याच्यावर बोलूयात. पण आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही आमच्या आयोगाची मागणी राहील. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, दुहेरी तिहेरी जन्मठेपेपर्यंत आम्ही आरोपीला घेऊन जातो. म्हणजेच काय, तर मरेपर्यंत जन्मठेप या माध्यमातून ही शिक्षा त्याला मिळू शकते.
बरोबर आहे. मात्र ताई, इतर देशांमधले जर आपण कायदे बघितले तर अतिशय कठोर स्वरूपाचे हे कायदे आहेत. मात्र आपल्या राज्यातल्या वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता आता कठोर शासन करण्याची आवश्यकता भासायला लागली आहे का? त्यासाठी तुम्ही तुमच्या स्तरावरती काय प्रयत्न करणार आहात? याच्यामध्ये प्रत्येक देशामधले कायदे आहेत. आपल्याला असं वाटतं की कठोर कायदे इतर देशामध्ये सर्वाधिक कठोर कायदे आपल्यामध्ये आहेत आणि या कठोर कायद्यांची अंमलबजावणी तितक्या कठोरपणे होणं आता गरजेचं आहे. यामध्ये समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस अक्षरशः अंगावर शहारे येतात, तळपायाची आग मस्तकात जाते. मग यामध्ये आरोपीला शिक्षा होणारच, पण त्या मुलीचं आयुष्य जे मोलाचं आहे, लाख मोलाचं आहे, ते उद्ध्वस्त होतं. यामध्ये आता नात्याची विण काय ती कळत नसेल, जन्मदात्या बापाला मुलगी कळत नाहीये, नातं काय हे समजत नसेल, तर आता ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. पूर्वीपासूनच आपण जर पाहिलं तर कायम महिलांकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो उपभोग्याचा आहे आणि तिच्याकडे जो आपण ज्या भावनेने तिच्याकडे पाहिला पाहिजे, तिला तो सन्मान दिला पाहिजे. आपल्याबरोबर स्त्री पुरुष समानता नुसतं म्हणतो, पण तो प्रत्यक्षात आणणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या स्तरावरती खरं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने हा सन्मान देण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये स्त्री पुरुष समानतेसाठीचा फक्त काही वक्ते प्रवक्ते येऊन त्याच्याबद्दल भाष्य करणं, बोलणं इथपर्यंत होणार नाही, तर प्रत्यक्षात प्रत्येकाला ठरवून ती अंमलबजावणी आणि स्वतःमध्ये त्या पद्धतीने आत्मसात करून वागणं फार गरजेचं आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही या सगळ्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा करत असतो. पण या पाठपुरावाच्या माध्यमातून जनजागृती करणं आणि प्रत्येकाने स्वतःने आधी माणूस म्हणून, नागरिकशास्त्राची पुस्तकं आम्ही वाचलेत, शिकलेत, आमच्या नावापुढे 2-2 डिग्र्या आहेत, आम्ही शिक्षित झालो, पण सुशिक्षित झालो की नाही माहिती नाही, कारण की आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो. आजही आम्हाला दारावरची पाटी आणि सातबाऱ्यावरती नाव पुढे घेऊन जाण्यासाठी, वंशाच्या वारसदारासाठी गर्भात वाढणाऱ्या मुलींची हत्या स्वतःला सुशिक्षित म्हणणारा समाज मोठ्या प्रमाणात करतो. आणि म्हणून कायदा, सुव्यवस्था, प्रशासन त्यांचं काम करेलच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आपण स्वतः माणूस म्हणून जगू, त्यावेळेस मला असं वाटतं खऱ्या अर्थानं याला सगळ्या कायद्यांना अर्थ निर्माण होईल. बरोबर. आणि ही सुरुवात आपण सगळ्यांनी एकत्रित केली, स्वतः केंद्रबिंदू मांडला तर समाज परीख म्हणून काम करेल. बरोबर आहे, हे निश्चितच करायला हवं. मात्र प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच रुपालीताई, सर्व कायदे मात्र महिलांच्या बाजून आहेत. कधी कधी त्याचा होणारा गैरवापर, कारण आपले सुजाण प्रेक्षक आपल्याला यावेळेला पाहत आहेत आणि त्यांच्या मनात हा प्रश्न असेल की एकांगी कशाला आपण प्रश्न उत्तर करायला हवीत, पुरुषांनाही समजून घ्यायला हवं. मग या प्रकरणातल्या आरोपीच्या जबाबात एक गोष्ट समोर येते आणि ते आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की जे काय घडलं ते संगनमतानं घडल्याचं बोललं जात आहे. अशी प्रकरणं हाताळत असताना मात्र काय काळजी घ्यायला हवी? कोण खरं कोण खोटं याचा छडा नेमका कसा लावला जाणार आहे? सुरुवातीला मला फक्त तुम्हाला तुमचा प्रश्न दुरुस्त करावा असं वाटतंय. तुम्ही जे विचारलं की महिलांच्या बाजूनी कायदा आहे, तर महिलांच्या बाजूनी कायदा असं नाहीये, ही एक मानसिकता आहे. महिलांच्या बाजूनी कायदा नाही, तर महिलांच्या मानसिकतेचा विचार करून केलेले कायदे आहेत. आणि सगळेच कायदे महिलांच्या बाजूनी आहेत असं नाही, कायदा पुरुषांच्या बाजूनी सुद्धा आहे. आणि असं जरी कुठल्या महिला कायद्याचा गैरवापर करत असतील तर त्याच्यासाठी सुद्धा तरतुदी आहेत ना. त्याच्यामुळे कायदा महिलांच्या बाजूनी नाही, महिलांच्या मानसिकतेसाठी बनवलेले कायदे. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही सांगितलं आरोपीच्या वकिलांनी ज्याबाबत वक्तव्य केलेलं आहे किंवा काय, तर आता मला असं वाटतं यामध्ये आज आरोपीला कोर्टात हजर केलेला आहे, अनेक पुरावे, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं प्रत्यक्षदर्शींनी आपले CCTV फुटेज काय आहे, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी हा सगळा तपास करून निष्कर्षापर्यंत येतील. त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय हे आपल्यासमोर न्यायालयामध्येच आता सगळं समोर येईल. पण मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं, ही समाजाची मानसिकता, गुन्हा घडल्यापासून न्याय मिळेपर्यंत अनेक प्रक्रियेमधून जावं लागतं. त्याच्यामुळे या घटनेच्या बाबत, स्वारगेटची घटना अतिशय संवेदनशील आहे. पुणेकर म्हणून देखील मला त्या वेदना होतात, त्या गोष्टीच्या लहानपणापासून आम्ही या भागामध्ये वावरलेलो आहोत. पण ज्या पद्धतीने या घटनेमध्ये एक मीडिया ट्रायल करायचा प्रयत्न केला जातोय, तो कृपया कोणाकडूनच होऊ नये. शेवटी आरोपीला शिक्षा होणं आणि त्या शिक्षेपर्यंत घेऊन जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर कायद्याच्या अर्थाने पाहिलं तर गुन्हेगारीवर वचक बसेल. आणि म्हणून ती जबाबदारी पार पडत असताना आपण थोडी वाट पाहूया, वेळ देऊया ती पोलीस तपासाला, पुराव्याला, आणि खऱ्या अर्थानं त्यांना तपास करताना ताण न येता अशा पद्धतीची कोणतीच मीडिया ट्रायल न होता आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण एकत्र लढूया. फाशीची शिक्षा एका आरोपीला झाली तर आरोपीला इथून पुढे कोणत्याही आरोपींना ती मानसिकता धजावणार नाही की आपण कुणावर अत्याचार करावा.
त्याच्यामुळे अशा पद्धतीने न्यायालयाच्या माध्यमातून आपल्या समोर सगळे येणारच आहे, त्याची आपण वाट पाहूयात आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विश्वास महाराष्ट्राच्या माझ्या मायमाऊलींना, महिला भगिनींना, विद्यार्थिनींना, युवतींना एकत्रित लढूया. महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे, राज्य महिला आयोग तुमच्या सोबत आहोत. तुमच्या सुरक्षतेसाठी आम्ही खंबीरपणे तुम्हाला साथ देऊ. बरोबर आहे. आणि हीच महिला सुरक्षा प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठीच रुपालीताई आज आम्ही आपल्याला आमंत्रित केलं होतं न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून. कारण कुठेही डिबेट न करता घडलेलं संपूर्ण प्रकरण महिला सुरक्षा यावरती सखोल चर्चा होणं आणि कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्याचं ज्ञान सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचावं एवढाच उद्देश होता. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर जोडला गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केली त्यासाठी. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.